शरद पवार हे मुख्यमंत्री होते। त्यावेळी पालघर परिसरातील एका पाड्यावर कुपोषणाने बालकाचा मृत्यू झाला होता। ही माहिती मिळताच शरद पवार हे आमदार मधुकर पिचडांना घेऊन पालघरच्या दिशेने निघाले। मात्र बालक मृत्यू झालेल्या पाड्यापर्यंत रस्ता नसल्याने शरद पवार आणि पिचडांना चक्क 14 किलोमीटर पायी चालत जावं लागलं होतं। पायी चालत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या भागात वीज, पाणी, रस्ते हे अद्यापही पोहोचलेले नाहीयेत। त्यामुळे निराश झालेल्या पवार आणि पिचडांनी मृत बालकाच्या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि त्यांना शासकीय मदत जाहीर केली। त्यानंतर हे दोघंही मुंबईला परतले। शरद पवारांनी आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्याचा आणि त्यासाठी स्वतंत्र बजेट तयार करण्याचा निर्णय घेतला। तेव्हा देशात हे पहिल्यांदाच घडत होतं। पवारांनी पिचडांना आदिवासी विभागाचे मंत्री केलं। याच पिचडांनी आदिवासी मंत्रालयाचं पहिलं बजेट सादर केलं आणि ही देशातील ऐतिहासिक घटना ठरली। महाराष्ट्राच्या आदिवासी विभागानं मोठं काम उभं केलं। त्यामुळे देशातील इतर राज्यांनीही आदिवासी मंत्रालय तयार करत त्यासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद केली। आदिवासी समाजासाठी झटणाऱ्या याच मधुकर पिचडांची आता प्राणज्योत मालवलीये। तर त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिली होती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। आदिवासी असलेल्या अकोले तालुक्याच्या विकासासाठी झटणाऱ्या मधुकरराव काशीनाथ पिचड यांचा जन्म हा 1 जून 1941 रोजी राजूर या ठिकाणी झाला। प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी आपल्या स्थानिक ठिकाणीच पूर्ण केलं। पुढे पुण्यात जाऊन BA आणि LLB पर्यंतचं शिक्षण घेतलं। त्या काळी महाराष्ट्रातील थोर विचारवंत प्राध्यापक प्रधान या गुरुवर्यांचे विचार त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मोलाचे ठरले। उच्च विद्या विभूषित होऊन अकोल्यात परतल्यानंतर राजूर या ठिकाणी सर्वोदय विद्या मंदिर इथं त्यांनी शिक्षकाची नोकरी केली आणि त्यानंतर ते राजकारणात आले। राजकीय कारकिर्दीत 1972 साली अकोले पंचायत समितीचे ते सभापती झाले। 1980 साली अकोले मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून ते निवडून आले। 1980 ते 1985 या कालावधीत विधानसभा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं। 1980, 85 आणि 90 या तीनही निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होऊन त्यांनी विधानसभेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली। त्यामुळेच 28 जून 1991 ते 3 नोव्हेंबर 1992 या कालावधीसाठी आदिवासी विकास, वन आणि पर्यावरण मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी पहिली टर्म पूर्ण केली। त्यानंतर 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995 या कालावधीत आदिवासी विकास मंत्रालय, दुग्ध विकास मंत्रालय, प्रवास विकास मंत्रालय, पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन मंत्रालयाचे दुसऱ्या टर्मला कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालं। 1994 मध्ये नागपूरमधील विधानभवनात गोवारी समाजाचा एक मोर्चा निघाला होता। गोवारी समाजाला आदिवासी समाजाचं आरक्षण आणि इतर मागण्या हव्या होत्या। नागपूर पोलिसांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व निषेध मोर्चांवर बंदी घातली होती। नागपूर वसंतराव नाईक कला आणि सामाजिक विज्ञान महाविद्यालयात 50,000 आंदोलकांचा मोर्चा हा नागपूर पोलिसांनी रोखला होता। मात्र आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी एकही सरकारी अधिकारी न आल्याने संताप वाढला। पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न केल्याने जमावामध्ये गोंधळ सुरू झाला होता। पोलिसांनी सुव्यवस्था राखण्यासाठी वारंवार इशारे देऊनही ही परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात होती। त्यानंतर 5:30 वाजता लाल दिवा असलेली एक कार आली आणि समोरील आंदोलकांनी त्या दिशेने धाव घेतली। त्यांचं निवेदन घेण्यासाठी कुणीतरी मंत्री आले असावेत असा समज या आंदोलकांचा झाला। त्यात गोंधळ उडाला आणि यामध्ये चेंगराचेंगरी होऊन तब्बल 114 गोवारी समाजातील व्यक्तींचा मृत्यू झाला। याची जबाबदारी स्वीकारत मधुकर पिचड यांनी तेव्हा आदिवासी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर 1995 ते 1999 ते आमदार होते। शरद पवार आणि पिचड यांचं राजकारणातील नातं हे खास होतं। त्यामुळे शरद पवारांनी 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना केली, त्यातीलच पिचड एक होते। याचीच जाणीव ठेवून शरद पवारांनी पिचडांना प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली। एका आदिवासी समाजाच्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्ष पद देऊन तेव्हा पवारांनी सोशल इंजिनिअरिंग साधलं होतं। याचाच फायदा पिचडांना पुढील राजकारणातही झाला। त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं। त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 पर्यंत सलग 7 वेळेस त्यांनी आमदार पद भूषवलं। 27 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी तिसरी टर्म पूर्ण केली। 11 जून 2013 ते 26 सप्टेंबर 2014 या कालावधीत आदिवासी विकास मंत्रालय, भटक्या जमाती मंत्रालय आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी चौथी टर्मही पूर्ण केली। त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली। 2014 ला त्यांचे चिरंजीव वैभव पिचड हे आमदार झाले, पण त्यानंतर 2019 ला मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला।
मधुकर पिचड हे प्रगतशील विचारांचे नेते होते. त्यामुळेच 1961 मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची त्यांनी स्थापना केली. आज ही संस्था दररोज 2 लाख लिटरपेक्षा जास्त दूध संकलन करते. पिचड यांनी आदिवासी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आदिवासी उन्नती सेवा संस्था स्थापन केली. तिच्याच माध्यमातून दुर्गम आणि दऱ्याखोऱ्याच्या गावांमध्ये हायस्कूल आणि आश्रमशाळा सुरू केल्या. आदिवासी भागातील रस्ते, पाणी, वीज, रोजगार, पर्यटन या सगळ्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला. भंडारदरा धरणाचं पाणी फेरवाटप करण्यासाठीही त्यांनीच सर्वप्रथम आवाज उठवला. औद्योगिक क्षेत्रात तालुक्याला पुढे नेण्यासाठी 1993 साली अगस्ती साखर कारखानाही त्यांनी उभारला. याशिवाय त्यांनी वाड्या वस्त्यांपर्यंत वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या सगळ्या सुखसुविधा आणि सोयी पुरवल्या. 17 छोट्या धरणांची निर्मिती करून पाणी प्रश्न त्यांनी कायमचा सोडवला. निळवंडे धरणाचे जनक म्हणून त्यांची आज ओळख आहे. तसंच त्यांनी IITचीही स्थापना केली. या निळवंडे धरणाच्या धरणग्रस्तांचं आदर्श पुनर्वसन करून पिचड पॅटर्न त्यांनी महाराष्ट्रभर प्रसिद्ध केला. आदिवासी तालुका असला तरी तो कसा प्रगतीवर नेता येईल असाच प्रयत्न मधुकर पिचड यांचा शेवटपर्यंत राहिला. त्यामुळे अकोले तालुका हा राज्यातील इतर आदिवासी तालुक्यांपेक्षा नेहमीच वेगळा राहिला आहे. आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.